नमस्कार. तू हे रे माझा मितवा या सिरियलमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय, ईश्वरी रडत असते. तिच्या मनात जे काहूर उठलंय ते तिला कळतही नाही आणि कुणाला सांगताही येत नाही. तिची आई तिला मिठीत घेते आणि तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगू लागते. हे बघ, आता तुझं लग्न ठरले, त्यामुळे तुला खंबीर व्हायला हवं आणि या सगळ्यातनं प्रत्येक मुलीला जावंच लागतं. तसं तुलाही जावंच लागणार आहे आणि स्वतःचं मन घट्ट कर, स्वतःला तयार कर ह्या सगळ्या नात्यांसाठी, ह्या सगळ्या बदलावांसाठी. आणि हे फक्त तूच करू शकते आणि तुला याच्यात कोणीही मदत करू शकणार नाही. प्रत्येक बाईला लग्नानंतर स्वतःचं सगळं काही सावरायचं असतं, प्रत्येकाला सांभाळून घ्यायचं असतं आणि हे करताना कोणीही मदत करणार नाही. त्यामुळे आता तुझी वेळ आहे स्वतःला सावरायची आणि सगळ्यांना समजून घेण्याची. मग तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्यावरती ती जरा शांत होते, विचार करू लागते. आता घेतलेल्या निर्णयावर ठाम तर राहावंच लागेल. आईवडिलांनी आपल्यासाठी चांगलाच निर्णय घेतला असेल ना, आपला विचार करून. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं, राजेश घरी येतो. राजेश घरी आल्यानंतर इकडे ईश्वरीच्या बाबांना, आईला खूप आनंद होतो आणि ते म्हणतात, तुम्हाला किती वेळा फोन लावले तर तुम्ही उचलले नाही. तर ते सांगतात की मी कामात होतो त्याच्यामुळे मी उचलले नाही. काही अर्जंट काम होतं का? काही घाबरण्यासारखं आहे का? ईश्वरीचे बाबा हसतात आणि म्हणतात, अहो घाबरण्यासारखं काही नाही. लगेचच तिची आई बोलते, खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, खूप महत्त्वाची होती. त्याच्यावर तुमचंही मत काय आहे तेही जाणून घ्यायचं होतं, म्हणून तुम्हाला इतक्या वेळा फोन केला. आणि ती तिच्या नवऱ्याला सांगू लागते की तुम्ही बोला ना. मग तो बोलू लागतो, हे बघा, आम्ही एक गोष्टीचा विचार केला. आपली इतकी दिवसांची ओळख आहे, आपण एकमेकांना चांगलं समजून घेऊ लागलो आहे, तेव्हा ना आम्ही ठरवलं आहे तुमचं लग्न आमच्या ईश्वरीशी लावून द्यायचं. याबद्दल आम्ही ठरवलं आहे, अजून तुमचं काय मत आहे ते तुम्ही मांडावं. मग तो जरा लाजतो, खोपतो आणि मग बोलू लागतो, खरं तर मी काय उत्तर देणार, मला काही समजेना, माझ्या आगीपिछे कोणीच नाही, मी असा अनाथ आहे. असं म्हणत तो स्वतःचं कौतुक करून सांगू लागतो. पण ईश्वरीची आई म्हणते, तुमच्यातले चांगले गुण आम्ही पाहिले, त्या गुणांना पाहूनच आम्ही असा विचार केला आहे की तुमचं लग्न आमच्या मुलीशी लावून द्यायचं. तो 2 मिनिटासाठी शांत होतो. या दोघांना धडधडू लागतं की हे शांत का झाले म्हणून. इकडे अर्णव त्याच्या मित्राला भेटतो. त्यांनी चौकशी केली की नाही म्हणून विचारू लागतो, काही पाठपुरावा केला का, काही माहिती मिळाली का? तर तो मित्र सांगतो, राजेश नावाचे 4 जण आहे, 3 जणांना मी भेटलो आहे, पण त्यांच्याकडनं विशेष अशी काही माहिती मिळाली नाही. पण तो जो 4था आहे तो गायब आहे, त्याला शोधावं लागेल. हे बोलणं ऐकल्यानंतर तर अर्णव विचारतो, आपल्याला काही माहिती मिळेल की नाही? तर तो म्हणतो, नाही, मी 2-3 जणांच्या पाठावरती आहे. आपल्याला तो राजेश मिळाला तर आपल्याला आणखी पुढची माहितीही मिळेल. पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं, अर्णवचा चेहरा उतरलेला पाहून त्याचा मित्र विचारतो, तुम्हाला काही झालं आहे का? तुमचं एवढं चेहरा का बरं हिरमोसलेला दिसतोय? काही काळजी असेल तर मला सांगा, आपण तडजोड करून देऊ आणि सगळं काही तुमच्या आयुष्यात चांगलं करून देऊ. असं म्हटल्यानंतर अर्णव खरं तर हसतो आणि त्याला म्हणतो, काही गोष्टींना आपण काहीच पर्याय काढू शकत नाही आणि त्याच्यात काही हेरफेरही होऊ शकत नाही, बदलही होऊ शकत नाही. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं लागेल. राजेश स्वतःची बाजू मांडू लागतो की मी असा गरीब वकील, मी फक्त समाजकार्यासाठी वकिली करतो, मी पेंगेस म्हणून तुमच्या बहिणीच्या इथं राहतो आणि माझ्या मागे पुढे काहीच नाही. आणि कुठल्या बळावर तुम्ही तुमची मुलगी देण्याचा विचार करताय? आणि खरं सांगू का, मुलगी देताना प्रत्येक आईवडील विचार करतात की आपल्या मुलीला चांगला संसार मिळावा, चांगलं सगळं मिळावं, ती चांगल्या घरी राहावी. पण तुम्ही कुठल्या बेसवर तुमची मुलगी मला देताय? तर खरं तर तुम्ही खूप चांगले आहात आणि मागे पुढे तुम्ही दोघंजणं कष्ट करून तुमचं घर चालवू शकतात. खरं तर माणूस मनाने चांगला हवा आणि पैसा काय आज आहे उद्या नाही, कमवता येईल, हो की नाही? आणि तुम्ही दोघंही समजदार आहात. तुम्ही तुम्ही दोघंही मेहनत करून सगळं काही कमवू शकतात याची मला खात्री आहे आणि तुमचा स्वभाव मला खरं तर खूप आवडला, म्हणूनच तुम्ही माझी मुलगी तुम्हाला देण्याचा विचार केला आहे. आता राजेश आणि हे सगळेजण बोलत असतात. राजेश जणू मी किती गरीब गाय असा दाखवत असतो, मी किती सज्जन माणूस आहे, माझ्या मागे पुढे कोणी नाही असं दाखवून तुम्ही माझ्यावर जे उपकार करताय ते खरंच मी कधीच विसरणार नाही, असंही गोडगोड बोलून तो सांगत असतो. तितक्यात तिथे ईश्वरीला आवाज देऊन बाबा बोलवतात आणि ईश्वरीला सांगू लागतात की राजेश तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर ती फक्त मान डोलावते आणि तुला काही विचारायचं असेल तर विचारून घे, असेही तिचे आईवडील तिला म्हणू लागतात. राकेश मात्र खूप खुश आहे, त्याच्या मनातली इच्छा फायनली पूर्ण होत आहे. तितक्यात घाबरलेल्या अवस्थेमध्ये तिथे नम्रता येते. घाईघाई ती
घाम फुटलेला असतो येते आणि म्हणते बाहेर 4-5 गुंडांसारखी माणसं आली आहे आणि ती माणसं ना राजेश नावाच्या व्यक्तीबद्दल चौकशी करत आहे आणि ते माणसांना पाहून मला खरंच खूप भीती वाटली. आता राजेश नावाच्या व्यक्तीची का चौकशी करताय म्हणून सगळेजण म्हणतात, हा राजेश कोण? इकडे राजेशला मात्र घाम फुटला. आपली चौकशी करण्यासाठी आपला पाठलाग कोण करतोय हे जाणून घेण्याची तर त्याची उत्सुकता वाढली. इकडे अंजली काळजीत असते. तिच्या भावाने केलेल्या मूर्खपणावर ती फार रागवलेली असते आणि तिने तावातावाने अर्णवला घरी बोलवलेलं असतं आणि अर्णवला ती आता जाब विचारू लागते, असं का केलंस तू? तिकडे ईश्वरी लग्नाला तयार झाली म्हणून तू लावण्याशी लग्न करणार का? मूर्ख झाला आहेस तू. तुझ्या आयुष्याशी असा खेळ का खेळत आहेस तू? आणि तुला कधीपासून लावण्य आवडू लागली आहे? तर तो म्हणतो, माझं जाऊ दे गं, आजी आहे ना खुश. आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हे सगळं करते. अंजलीला मात्र त्याचा निर्णय अजिबात आवडलेला नाही. मामाही त्याच्याशी भांडण करू लागतात. तुझं प्रेम ईश्वरीवर आहे, आपण तिला मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा, तर तू लगेचच सरेंडर करून टाकलंस. अरे असं का वागतोयस तू? तिला मिळवण्यासाठी तिला तुझ्या मनातलं तरी सांग, आपण समजून सांगू, बोलूया ह्या विषयावरती, काहीतरी मार्ग निघेल ना. असा तडकाफडकी तो का निर्णय घेतला म्हणून अंजली रागवलेली असते. इकडे सगळं काही कळल्यानंतर जाऊ दे, झालं ते झालं. राजेश नावाच्या व्यक्तीला शोधताय ना, आपल्या इथे कोणी राजेश नाही असं म्हणत राकेश मग सोबत बसून गप्पा मारू लागतो. आणि राकेश मग, मला ना थोडंसं ईश्वरीशी मनातलं बोलायचं आहे, तुमची इच्छा असेल तर आम्ही बोलू शकतो का? आणि त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन राकेश मग ईश्वरीशी एकांतात बोलण्यासाठी बाहेर जाण्याची परमिशन घेतो आणि तिचे बाबा परमिशन देतात. दोघंही मग बाहेर जाऊन गप्पा मारायचं ठरवतात. आपल्या मनातल्या गोष्टी तुम्ही बोलून घ्या, तुमच्या आयुष्यातले पुढे काही अडचणी असतील, काही विषय असतील तर तुम्ही दोघंजणं बोला. इकडे अर्णववरती मामा आणि अंजली चिडलेले असतात. आत्ताच्या आत्ता हा निर्णय बदल, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही म्हणून अंजली अर्णवशी भांडत असते. पण अर्णव सगळ्यांसमोर ठामपणे सांगतो, मी माझा निर्णय बदलू नाही शकणार, त्याच्यामुळे मी आता फक्त आजीचा विचार करतोय. हे ऐकल्यानंतर अंजली त्याच्यावर नाराज होते आणि मला तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणते. अर्णवही तिला सांगतो, फक्त आता आजीचा विचार करूनच मी हे लग्नाचा निर्णय घेतला आहे, आता जे होईल त्या निर्णयावरती मी ठाम राहणार आहे असं स्पष्टच त्याने सांगितलं. इकडे लावण्याची आणि वल्लवीची छान प्रकारे टी कॉफी पार्टी चालू असते. त्या दोघीही खुश असतात, त्यांची इच्छा जवळजवळ पूर्णच होणार, त्या आनंदी असतात. पण वल्लवी लावण्याला सांगते, तू ना आता सावध हो, तुला तुझी जागा मिळवायला हवी. लग्नानंतरही त्याच्या मनातनं ती ईश्वरी जाणार नाही लवकर, कारण तो खूप प्रेम करतो तो ईश्वरीवरती, त्याच्यामुळे तुला त्याचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. लावण्य म्हणते, म्हणजे लग्नानंतरही तो माझा होणार नाही, त्याच विचारात मी कायम झुलत राहू का? लावण्या वल्लवी दोघीजणी वाद घालत असतात. वल्लवी म्हणते, त्या मूर्खाचं प्रेम मिळवण्यापेक्षा त्याचे अधिकार मिळव, त्याचा हक्क मिळव, आणि मी तुझ्याशी का समझोता केला आहे हे लक्षात राहू दे. मला माझे अधिकार मिळायला हवे, अधिकार महत्त्वाचे. लावण्याला धमकी देत वल्लवी सांगते, तुझं लग्न झाल्या माझ्या मुलाला बिझनेसमध्ये सगळ्यात मोठा अधिकार मिळायला हवा, नाहीतर तुझी आणि माझी गाठ आहे. आणि धमकी देत तिला फक्त लक्षात ठेवायचं अधिकार, प्रेम वगैरे ते तू पाहून घे. पण लावण्य म्हणते, मला अधिकारांसोबत त्यांचं प्रेमही हवं. राकेश इकडे ईश्वरीसोबत बोलण्यासाठी साईडला येतो. ईश्वरी आणि तो मग बोलू लागतो. त्याला अगदी नवीन असल्यासारखं वाटत आहे. तो तिच्याशी बोलत असतानाच तिला काहीच सुचेनासं होतं, ती फक्त त्याचं ऐकत असते. तर तो बोलू लागतो, माझ्या नशिबाने माझ्याशी कायमच खेळ केला आहे. माझ्या आयुष्यात मला कधीच घर मिळालं नाही, घरची माणसं मिळाली नाही. देवाशी मी नेहमी भांडायचो की तू माझं आयुष्य असं का बनवलं, एवढं एकटं एकटं. पण आता त्या सगळ्या गोष्टींची कसर देवाने भरून काढली तुला माझ्या आयुष्यात पाठवून, आणि तुझ्यासोबत मला आता चांगला संसार करायचा आहे. मी तुझ्यासोबत चांगलं आयुष्य घालवू शकतो. देवाने आजपर्यंत माझ्यावर जो अन्याय केला त्याची सगळी भरपाई देवाने तुझ्या रूपाने मला पुन्हा एकदा भरून दिली आहे. असं म्हटल्यानंतर पुढे जाऊन ईश्वरी त्याला म्हणते, खरं सांगू तर माझं मन अजूनही तुमच्यासोबत संसाराचे स्वप्न पाहू शकलेलं नाही. मी अजूनही इमॅजिन करतानासुद्धा तुमच्याशी संसाराचं स्वप्न इमॅजिनच करू शकत नाही. असं का होतं आहे मला माहीत नाही. मी आईवडिलांसाठी होकार तर दिला आहे, पण मला समजेना मी नक्की काय करावं. असं म्हटल्यानंतर राकेश तिच्याजवळ जातो. तिचा हात पकडत तिला म्हणतो, तुम्हाला काहीही वाटू दे, पण मी आता तुमची 7 जन्म तरी साथ सोडणार नाही. मी नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमच्या प्रत्येक जन्मात तुम्हाला सोबत देईन. कारण मला
एक चांगला जोडीदार मिळाला आहे असं म्हणत तो तिचा हात घट्ट पकडतो आणि तिला जर अनकम्फर्टेबल वाटत असतं, तिला फारच कसं तरी होत असतं त्याने केलेल्या स्पर्शाने तिला अजिबात आनंद होत नसतो आणि ती त्याच्या हातातनं स्वतःचे हात सोडवून घेते. इकडे अर्णवची पण तशीच काहीची अवस्था झाली आहे. जबरदस्तीने जवळ येऊ पाहणाऱ्या लावण्याला तो दूर सरकवतो आणि पुढे जे काय होईल ते पाहण्यासारखं आहे. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचवू. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.